बातमी नालासोपाऱ्यातून आहे। नालासोपाऱ्यामध्ये 41 इमारतींवर महापालिकेची कारवाई सुरू झाली आहे। 4 मजली असणाऱ्या 41 इमारतींवर पालिकेकडून कारवाई करण्यात येते। डंपिंग आणि मलनिस्सारणच्या जागेवर या इमारती अनधिकृतपणे उभारण्यात आल्या होत्या। मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने ही कारवाई सुरू झाली आहे। यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे। पोलिसांनी पूर्ण परिसरामध्ये मनाई आदेश लागू केले आहेत। आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड आपल्यासोबत आहेत। विजय, नालासोपाऱ्यामध्ये ही मोठी कारवाई आता महापालिकेने हाती घेतली आहे। सागर, नालासोपाऱ्यातला जो डंपिंग ग्राउंड आणि मलनिस्साराचं हे मैदान होतं, आपण बघितलं तर या ठिकाणी जवळपास 41 ज्या इमारती आहेत ह्या अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या होत्या। जवळपास या इमारतीमध्ये 1258च्या वर कुटुंब जे आहेत हे या ठिकाणी राहत होते आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार आज या 41 इमारतीवरती मोठ्या प्रमाणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। ज्या इमारतीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना घराबाहेर काढून या ठिकाणी ही कारवाई सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या सर्व परिसराला एक पोलीस छावणीचं स्वरूप सुद्धा आलेलं आहे। समोर जर बघितलं तर आपण हे जे कुटुंब आहेत हे राहणारे यांचे पूर्ण सामान घराच्या बाहेर काढलेलं आहे। महिला पुरुष वगैरे जे असतील हे सगळे लहान लहान मुलांसकट यांना बाहेर काढून ही कारवाई सुरू झालेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी ही कारवाई थांबलेली होती। मात्र जसंही विधानसभा निवडणुका संपलेल्या आहेत त्याप्रमाणे आज महापालिकेने जवळपास एकाच वेळी 7 ठिकाणी ही जी कारवाई आहे ही कारवाई सुरू केलेली आहे। महापालिका पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी जे आहेत या कारवाईमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या ज्या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे त्या कारवाईपासून सर्व रस्ते जे आहेत। नक्कीच विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।